Hello dear student, let us deal with the next part from the chapter respiration and circulation. In the past previous lecture we have seen related with the transportation of oxygen. Now in today's lecture let us deal with the transport of CO2. आता CO2 जो आहे तो ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जी माध्यम आहेत ते आहेत ब्लड आणि प्लाझ्मा. मग हा जो CO2 आहे तो ब्लड आणि प्लाझ्मामध्ये वेगवेगळ्या 3 प्रकाराने काय केला जातो तर ट्रान्सपोर्ट हा केला जातो. तर त्यातला पहिला फॉर्म आहे इन द फॉर्म ऑफ कार्बोनिक ॲसिड आणि ही कार्बोनिक ॲसिड फॉर्मेशन जे आहे इट टेक्स प्लेस इन अ प्लाझ्मा आणि प्लाझ्माद्वारे जवळजवळ 7% एवढा CO2 हा काय केला जातो तर ट्रान्सपोर्ट हा केला जातो विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मा. आता ह्या ठिकाणी CO2 जो आपल्या टिश्यूने काय केलं किंवा सेलने जो रिलीज केलेला आहे तो कुठे येतो तर ब्लडमध्ये येतो आणि ब्लडमधल्या प्लाझ्मामध्ये तो काय होतो म्हणजे कंबाईन होतो आणि प्लाझ्मामधल्या वॉटर बरोबर त्याची काय होते रिएक्शन होते अँड देयर इज फॉर्मेशन ऑफ ह्या ठिकाणी काय तयार होतात तर कार्बोनिक ॲसिड तयार झालेले आपल्याला आढळून येतात आणि त्यानंतर हे कार्बोनिक ॲसिड ते गेट ट्रान्सपोर्टेड म्हणजे हे कुठे नेले जातात दे गेट ट्रान्सपोर्टेड टुवर्ड्स द म्हणजे लंग्सच्या ठिकाणी प्रेझेंट असणारे जे आपले काय आहेत ॲल्व्हिओलाई आहेत त्या ॲल्व्हिओलायकडे नेल्यानंतर या ठिकाणी त्याचं काय होतं डिसोसिएशन होतं. इट गेट डिसोसिएट्स ॲज H2O+ CO2 अशा रीतीने त्याचं काय होतं तर डिसोसिएशन होऊन यातला CO2 नंतर कुठे जातो ॲल्व्हिओलायमध्ये जातो. सो दिस इज ट्रान्सपोर्टेशन इन द फॉर्म ऑफ कार्बोनिक ॲसिड इन द और बाय द प्लाझ्मा. आता सेकंड वे जो आहे ट्रान्सपोर्टेशनचा इट इज रिलेटेड विथ द इन द फॉर्म ऑफ बायकार्बोनेट. बायकार्बोनेटच्या स्वरूपामध्ये काय केलं जातं तर CO2 चं ट्रान्सपोर्टेशन हे केलं जातं आणि हे ट्रान्सपोर्टेशन इट इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ विच एजंट तर ब्लडमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या तांबड्या पेशी आहेत ज्याला आपण RBCs रेड ब्लड कॉर्पस्कल्स असं म्हणतो. मग ह्या रेड ब्लड कॉर्पस्कल्स मार्फत बायकार्बोनेटच्या स्वरूपामध्ये जवळजवळ 70% एवढ्या CO2 चं काय केलं जातं तर ट्रान्सपोर्टेशन हे केलं जातं. आता ह्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड जो कशाने रिलीज केलेला आहे टिश्यूने रिलीज केलेला आहे किंवा सेल्सने रिलीज केलेला आहे तो काय करतो इट डिफ्युजेस इनटू द प्लाझ्मा अँड देन इनटू द RBCs म्हणजे तो सेलने सोडलेला जो काय आहे CO2 आहे तो येऊन कशामध्ये मिसळतो प्लाझ्मामध्ये मिसळतो आणि प्लाझ्मामधून तो कुठे जातो तर RBCs कडे जातो. आता RBCs मध्ये आल्यानंतर ह्या ठिकाणी CO2 कंबाइन्स विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ CO2 इन प्रेझेन्स ऑफ वॉटर in presence of or it combines with water in presence of Zn containing enzyme. See the word is very important. Zn containing enzyme जे आहे which is referred by the name as carbonic anhydrase which is mentioned in the form of capital C and A. तर कार्बोनिक अनहायड्रेज ह्या एन्झाईमच्या प्रेझेन्स मध्ये the CO2 it reacts with water of the RBCs आणि त्यानंतर it forms H2CO3 ते काय फॉर्म करते कार्बोनिक ॲसिड तयार करते. बट सी द कंडिशन इज व्हॉट की RBCs मध्ये जे वॉटर आहे त्याच्याशी CO2 कंबाईन होतोय त्याच्यासाठी कशाची नेसेसिटी आहे Zn कंटेनिंग एन्झाईम विच इज कॉल्ड एज द कार्बोनिक अनहायड्रेज. MCQ साठी अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो विच एन्झाईम इज नेसेसरी टू कंबाईन CO2 विथ वॉटर इन RBCs. सो द नेम ऑफ दॅट एन्झाईम इज Zn कंटेनिंग एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेज. त्या ठिकाणी तयार काय झालं आता ह्या ठिकाणी कार्बोनिक ॲसिड तयार झालेलं आपल्याला आढळून येते. आता त्यानंतर carbonic anhydrase enzyme is found only in RBCs. This sentence is also very important. कार्बोनिक ॲसिड ह्या ठिकाणी तयार होते RBCs मध्ये. त्याचबरोबर प्लाझ्मामध्ये पण काय तयार होते कार्बोनिक ॲसिड तयार होते पण प्लाझ्मामध्ये तुम्हाला काय आढळत नाही तर हा CA म्हणजे ज्याला आपण कार्बोनिक अनहायड्रेज म्हणतो तो त्या ठिकाणी प्रेझेंट नसतो. मग तो फक्त कोणामध्ये प्रेझेंट असतो इट इज प्रेझेंट ओनली इन केस ऑफ RBCs मध्ये तो प्रेझेंट असलेला आपल्याला ऑकर होतो. त्यानंतर तयार झालेले जे कार्बोनिक ॲसिड आहे ते कसं असतं इट इज अ अनस्टेबल कंपाऊंड. इट इज अ अनस्टेबल कंपाऊंड असलेला आपल्याला तो आढळून येतो विच गेट इझिली डिसोसिएट्स इन RBCs टू फॉर्म. त्याचं काय होतं तर H2CO3 इज अनस्टेबल कंपाऊंड डिसोसिएट्स इनसाइड द RBCs म्हणजे तयार होण्याची प्रक्रिया काय आहे CO2 कंबाइन्स विथ वॉटर इन RBCs इट फॉर्म्स कार्बोनिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ CA while it dissociates
इझिली इंटू H++HCO3 मायनस आयन्समध्ये त्याचं काय होतंय, डिसोसिएशन झालेलं आपल्याला ऑकर होते. आता ह्या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ, ह्या ठिकाणी जे कार्बोनिक ऍसिड तयार होण्याचा जो रेट आहे RBCs मध्ये इज हाय ॲज कम्पेअर्ड टू द फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक ऍसिड इनसाइड द प्लाझ्मा. म्हणजे RBCs मध्ये पर्सेंटेज कसं आहे कार्बोनिक ऍसिड फॉर्म होण्याचं, हायर पर्सेंटेज असलेलं आपल्याला ऑकर होते आणि त्यानंतर त्याचं डिसोसिएशन होऊन त्या ठिकाणी आपल्याला H++HCO3 मायनस बघायला किंवा फॉर्म झालेले आपल्याला आढळून येतात. आता त्यानंतर HCO3 मायनस आयन्स जे ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत, दे मूव्ह आउट ऑफ द RBCs अँड दे, त्यामुळे काय तयार होतं, हे जे HCO3 मायनस आयन ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत ते कुठे, दे मूव्ह आउट ऑफ द RBCs आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय तयार होतो, तर इम्बॅलन्स ऑफ चार्ज इनसाइड द RBCs. म्हणजे HCO3 मायनस आयन्स RBCs मधून बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी काय तयार होतो, तर आयनिक इम्बॅलन्स त्या ठिकाणी तयार होतो आणि हा आयनिक इम्बॅलन्स आहे तो मेंटेन करण्यासाठी, तो आयनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी द RBCs अँड द प्लाझ्मा, कोणामध्ये RBCs आणि प्लाझ्मामध्ये जो इम्बॅलन्स निर्माण झालेला आहे तो मेंटेन करण्यासाठी ह्या ठिकाणी प्लाझ्मामधून, फ्रॉम प्लाझ्मामधून ह्या ठिकाणी काय केलं जातं, तर क्लोराईड आयन्स जे आहेत ते कुठं डिफ्यूज होतात, दे गेट डिफ्यूज इनसाइड द RBCs मध्ये ते काय केले जातात, डिफ्यूज केले जातात. बघा HCO3 मायनस आयन्स RBCs मधून बाहेर आल्या कारणाने RBCs मध्ये काय निर्माण होतो, तर आयनिक इम्बॅलन्स निर्माण होतो आणि तो कॉम्पेन्सेट होण्यासाठी, आयनिक बॅलन्स साधण्यासाठी प्लाझ्मा मधून क्लोराईड आयन कुठे जातात, तर RBCs मध्ये जातात आणि दिस मुवमेंट ऑफ क्लोराईड आयन्स फ्रॉम प्लाझ्मा इनसाइड द RBCs इज कॉल्ड ॲज दी क्लोराईड शिफ्ट मेकॅनिझम. त्याला काय म्हटलं जातं, किंवा क्लोराईड शिफ्ट, किंवा त्याला काय म्हटलं जातं, हॅम्बर्गर ह्या सायंटिस्टने तो शोधून काढला म्हणून हॅम्बर्गर्स फेनॉमेनॉन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. क्लोराईड शिफ्ट फेनॉमेनॉन किंवा हॅम्बर्गर्स फेनॉमेनॉन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. सो दिस इज रिलेटेड विथ, म्हणजे तुम्हाला 1 मार्कसाठी अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज क्लोराईड शिफ्ट मेकॅनिझम ऑर व्हॉट इज हॅम्बर्गर्स फेनॉमेनॉन. तर या ठिकाणी आयनिक इम्बॅलन्स साधण्यासाठी प्लाझ्मामधून क्लोराईड आयन कुठे शिफ्ट होतात, RBCs मध्ये शिफ्ट होतात आणि त्यानंतर ह्या ठिकाणी HCO3 दॅट कम्स आउट इन टू द प्लाझ्मा मध्ये ते जे शिफ्ट झालेले असतात HCO3 मायनस आयन्स, दे गेट कंबाईन विथ, कोणाशी कंबाईन होतात, तर सोडियम आणि पोटॅशियम आयन जे प्लाझ्मा मध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतात त्यांच्याशी ते कंबाईन होतात अँड हिअर दे फॉर्म बायकार्बोनेट्स ॲज सोडियम बायकार्बोनेट किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट त्या ठिकाणी काय होतात, तर तयार झालेले आपल्याला ऑकर होतात आणि त्यानंतर ह्या ठिकाणी जे आपण हे म्हणतोय की HCO3 मायनस विच आर गोइंग टू फॉर्म ॲज अ सोडियम बायकार्बोनेट और अ पोटॅशियम बायकार्बोनेट त्या ठिकाणी तयार होतात आणि H+ आयन्स जे आहेत इज टेकन अप बाय द प्रोटीन, हिमोग्लोबिन मध्ये प्रेझेंट असणारे जे प्रोटीन आहे त्याच्याकडून ते काय केले जातात, घेतले जातात. हिअर H+ आयन्स गेट टेकन अप बाय द हिमोग्लोबिन टू फॉर्म HB त्या ठिकाणी काय होतं, किंवा रेड्युस्ड HB त्या ठिकाणी तयार झालेला आपल्याला ऑकर होतो, रेड्युस्ड HB त्या ठिकाणी तयार होतो आणि दीज आयन्स H+ आयन्स माइट बी एक्सपेक्टेड टू लोअर द ब्लड pH बट दे आर बफर्ड बाय हिमोग्लोबिन बाय द फॉर्मेशन ऑफ डीऑक्सी हिमोग्लोबिन. म्हणजे रेड्युस्ड हिमोग्लोबिन म्हणजे H+ आयन्स ते काय होतात, एक्सपेक्टेड टू लोअर द ब्लड pH काय करू शकतात, लोअर करू शकतात, पण ते बफर केले जातात कोणामार्फत, बाय हिमोग्लोबिन बाय द फॉर्मेशन ऑफ, ह्या ठिकाणी आपण जो रेड्युस्ड हिमोग्लोबिन म्हणतोय त्याच्याकडून काय केलं जातं, ते बफर केले जातात. आता त्यानंतर ॲट द लेवल ऑफ लंग्स इन रिस्पॉन्स टू लो पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑफ द अल्व्हिओलार एअर, हायड्रोजन आयन्स जे आहेत म्हणजे ह्या ठिकाणी आता ह्याचं कॉन्सन्ट्रेशन कशाचं, CO2चं कॉन्सन्ट्रेशन कुठे कमी झालेलं असतं, लंग्सच्या अल्व्हिओलायमध्ये कमी झालेलं असतं आणि त्या ठिकाणी काय होतं, तर रिलेटेड विथ बायकार्बोनेट्स आयन्स रिकंबाईन टू फॉर्म H+ आयन्स टू फॉर्म कार्बोनिक ॲसिड अँड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रेज इल्ड्स कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी काय केला तो रिलीज केला जातो आणि वॉटर मॉलिक्यूल हे काय केले जातात, रिलीज केले जातात. किंवा बेस्ट वे आपण काय सांगू शकतो, तर ह्या ठिकाणी तयार झालेले आपले कुठले मॉलिक्यूल्स आहेत, बायकार्बोनेट, कुठले कुठले, सोडियम आणि पोटॅशियम बायकार्बोनेट. हे बायकार्बोनेट्स
कुठं तर आरबीसीज मार्फत, म्हणजे ब्लडमध्ये आरबीसीज प्रेझेंट असतात. ते ज्यावेळेस लंग्सच्या ठिकाणी जातात त्यावेळेस ह्या बायकार्बोनेट्सचं काय होतं, डिसोसिएशन होतं. आणि ह्या ठिकाणी सोडियम बायकार्बोनेट जे आहेत दे गेट डिसोसिएट्स ॲज NaOH प्लस CO2 किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट डिसोसिएट्स ॲज KOH प्लस CO2. आणि रिलीज केलेला हा जो CO2 आहे इट गेट ट्रान्सपोर्ट किंवा ज्या ठिकाणी लंग्समध्ये ह्या ठिकाणी काय आहे, CO2चं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, कमी आहे. मग CO2 कुठे पास होतो तर लंग्समध्ये तो पास आउट होतो. आणि अशा रीतीने विथ द हेल्प ऑफ RBCs नियर अबाउट 70% मीन्स मॅक्झिमम अमाऊंट ऑफ CO2 इज ट्रान्सपोर्टेड विथ द हेल्प ऑफ RBCच्या सहाय्याने ट्रान्सपोर्ट केला जातो. नाउ द नेक्स्ट फॉर्म ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ CO2 इज कार्ब अमायनो हिमोग्लोबिन मीन्स विथ द हेल्प ऑफ हिमोग्लोबिन प्रेझेंट ऑन द RBCs ह्या मार्फत जवळजवळ 23% ऑफ CO2चं काय केलं जातं, ट्रान्सपोर्टेशन हे केलं जातं, ज्याच्यामध्ये CO2 फ्रॉम द टिश्यू कंबाईन्स विथ अमायनो ग्रुप ऑफ हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिनच्या अमायनो ग्रुपशी तो काय होतो, कंबाईन होतो. आणि त्या ठिकाणी तो काय तयार करतो तर कार्ब अमायनो हिमोग्लोबिन तयार करतो. आणि हा कसा आहे तर इझिली डिकम्पोजेबल ह्या ठिकाणी तो कंपाऊंड आहे. आणि तो इझिली डिकम्पोज झाल्यानंतर तो काय करतो, CO2 रिलीज करतो ॲल्व्हिओलार सरफेसकडे आल्यानंतर. आणि त्यानंतर डिसोसिएशन होऊन त्याच्यापासून CO2 कुठे जातो तर लंग्समध्ये तो म्हणजे बाहेर टाकण्यासाठी तो सोडला जातो. तर अशा रीतीने CO2 ट्रान्सपोर्टेशन इट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मा, देन विथ द हेल्प ऑफ RBCs अँड विथ द हेल्प ऑफ अमायनो ग्रुप विच इज प्रेझेंट इन दी हिमोग्लोबिन. अशा रीतीने ट्रान्सपोर्टेशन होतं. प्लाझ्माच्या सहाय्याने 7%, RBCच्या सहाय्याने 70% आणि अमायनो ग्रुप ऑफ हिमोग्लोबिनच्या सहाय्याने 23% ऑफ CO2चं काय केलं जातं, ट्रान्सपोर्टेशन हे केलं जातं. नाउ आफ्टर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ O2 अँड CO2 आपण नेक्स्ट मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग बघणार आहे. पॉईंट D सेल्युलर रेस्पिरेशन. आता सेल्युलर रेस्पिरेशनच्या ठिकाणी आपण काय बघणार आहे, इट टेक्स प्लेस ॲट द सेल लेवल वेअर द फूड, म्हणजे आता जो तुमच्या सेलपर्यंत पोहोचवलेला जो काय आहे ऑक्सिजन आहे तो सेलमध्ये घेतला जातो आणि सेलमध्ये प्रेझेंट असणारे जे फूड आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि त्या ठिकाणी ATP काय केले जातात, लिबरेट केले जातात ॲज. मग ह्याच्यामध्ये पहिली स्टेप येते ती ऑक्सिडेशनची, मीन्स ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स इंटू सिम्पल वन बाय द रिलीज ऑफ हीट एनर्जी. म्हणजे ह्या ठिकाणी जे फूड आहे, फूड सबस्टन्सेस आहेत, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत, ऑक्सिजन घेतल्यानंतर सेलने त्या फूडचं काय होतंय, ऑक्सिडेशन होतंय आणि त्या ठिकाणी तुम्हाला ATP फॉर्ममध्ये एनर्जी मिळते. आपण म्हटलेले 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP फॉर्म होतात ऑक्सिडेशनमध्ये. म्हणजे नियर अबाउट हे 38 ATP मॉलिक्युल्समध्ये किती एनर्जी आहे, 686 किलो कॅलरीज एवढी एनर्जी एक ग्लुकोज मॉलिक्युल्स जेव्हा ऑक्सिडाइज होतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी मिळते. आणि त्यानंतर फॉस्फोरायलेशन, ऑक्सिडेशन नंतर फॉस्फोरायलेशन ही एक प्रक्रिया येते, मीन्स ट्रॅपिंग ऑफ हीट एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP मॉलिक्युल्स. दिस एनर्जी इज यूज्ड टू कॅरी आउट लाईफ प्रोसेसेस, हेन्स ATP इज कॉल्ड ॲज एनर्जी करन्सी ऑफ द सेल. म्हणजे ह्या ठिकाणी फॉस्फोरायलेशन होतंय म्हणजे काय होतंय तर ADP मॉलिक्युल्स जे सेल्समध्ये प्रेझेंट आहेत ते ADP मॉलिक्युल्स बाय द ॲडिशन ऑफ 1 फॉस्फेट मॉलिक्युल्स प्लस रिक्वायर्ड एनर्जी किती लागते तर 7.3 किलो कॅलरीज आणि त्यापासून काय मिळतोय आपल्याला एनर्जी करन्सी सोर्स मिळतोय. म्हणजे जी एनर्जी आपण काय करतो ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी वापरतो ती आपण कशामधून मिळवली, ऑक्सिडेशन मधून मिळवली. मग एनर्जी करन्सी का म्हटलं तर ATP मॉलिक्युल्सला, बिकॉज दिस एनर्जी इज यूज्ड टू कॅरी आउट लाईफ प्रोसेसेस. म्हणजे आपल्याला जीवनावश्यक ज्या काही आपल्या प्रोसेसेस आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये रेस्पिरेशन असेल, त्याच्यामध्ये सर्क्युलेशन असेल, त्याच्यामध्ये डायजेशन असेल, ह्या ज्या सगळ्या काही आपल्या लाईफ प्रोसेसेस ज्याला आपण व्हायटल प्रोसेसेस म्हणतो त्या जर आपल्याला कॅरी आउट करायच्या असतील तर एनर्जीची गरज असते आणि ती एनर्जी म्हणजे कुठली आहे, ATP. म्हणून ATPला काय म्हटलंय, ऊर्जेचं चलन असं त्याला म्हटलेलं आहे. गिव्ह रिझन मध्ये तुम्हाला विचारलं जातं वाय ATP आर कॉल्ड ॲज द एनर्जी करन्सी, बिकॉज दे आर यूज्ड टू कॅरी आउट लाईफ प्रोसेसेस. आणि ATP फॉर्मेशन फॉस्फोरायलेशन मधून होतं, मीन्स बाय द ॲडिशन ऑफ 1 फॉस्फेट मॉलिक्युल्स इनटू द ADP. Now what is the long form of ADP? Adenosine diphosphate. And what is the long form of ATP? Adenosine triphosphate. मग ADP मध्ये एक फॉस्फेट मॉलिक्यूल घातला की काय होतंय, या ठिकाणी
डायफॉस्फेट गेट चेंजेस इनटू द ट्रायफॉस्फेट विच इज नथिंग बट द सोर्स ऑफ किंवा एनर्जी करन्सी त्या ठिकाणी फॉर्म झालेली आपल्याला आवडते. सो दिस इज सेल्युलर रेस्पिरेशन मीन्स रेस्पिरेशन ॲट द सेल्युलर लेवल. मग O2 जो घेतलेला आहे तो ऑक्सिडेशन करतो फूडचा आणि ATP मॉलिक्युल्स तयार करतो ह्या ठिकाणी. आणि सेलमध्ये तयार झालेला जो CO2 आहे ह्या ठिकाणी तो सेलच्या बाहेर येतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्याचं काय केलं जातं तर ट्रान्सपोर्टेशन हे केलं जातं. सो दिस इज रिलेटेड विथ द पॉईंट नंबर 8.1 8.2 अँड 8.3 ऑफ रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. आता ह्या ठिकाणी काही पॉईंट्स जे आहेत महत्त्वाचे मी ह्या ठिकाणी मेन्शन करते. तसंच तुम्ही फिगर नंबर 8.9 जे दिलेलं आहे की ऑक्सिजन पिकअप अँड कार्बन डायऑक्साईड रिलीज इन द लंग्स त्या ज्या डायग्रॅम दिलेल्या आहेत त्या तुम्ही बारकाईने नीट ऑब्झर्व करा आणि त्या ठिकाणी फॉर्मेशन होणारे जे सबस्टन्सेस आहेत आणि त्यानंतर रिलीज होणारे जे काही सबस्टन्सेस आहेत आणि त्याच्याद्वारे O2 आणि CO2चं ट्रान्सपोर्टेशन कसं केलं जातं ते व्यवस्थित अभ्यासायचं आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक टर्म दिलेली आहे बघा, कार्बन मोनोऑक्साईड पॉयझनिंग असं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. सी दिस हायलाइट केलेला जो ह्या ठिकाणी पोर्शन आहे कार्बन मोनोऑक्साईड पॉयझनिंग. आता हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर आपण एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये तुम्ही एअर पोल्युशन सारखे काय करतात तर सब्जेक्ट आपण बघतो तर त्यामधला कार्बन मोनॉक्साईड हा एक पोल्युटिंग एजंट तुम्ही पाहिलेला आहे. तर त्या कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग बद्दल आपण थोडी माहिती घेऊया. तर कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग म्हणजे नक्की काय आहे तर ह्या ठिकाणी हिमोग्लोबिन हा जो कंटेंट आहे आपल्या RBCs मधला इट इज हॅव्हिंग ग्रेटर ॲफिनिटी फॉर कार्बन मोनॉक्साईड. किती ॲफिनिटी असते तर जवळजवळ 250 पटीने कशापेक्षा तर ऑक्सिजनपेक्षा हिमोग्लोबिनला ॲफिनिटी कशाची असते तर कार्बन मोनॉक्साईडची असते. त्यामुळे इन प्रेझेन्स ऑफ कार्बन मोनॉक्साईड हिमोग्लोबिन रेडिली फास्टली कंबाईन्स विथ द कशाशी हिमोग्लोबिनशी कंबाईन होतो कोण कार्बन मोनॉक्साईड CO कंबाईन होतो आणि त्यानंतर इट फॉर्म्स स्टेबल कंपाऊंड. सी दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेबल कंपाऊंड फॉर्म करतोय तो कुठला कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. काय तयार करतोय तो कार्बॉक्सी हिमोग्लोबिन हा स्टेबल कंपाऊंड तयार करतोय म्हणजे त्याचं परत काय होऊ शकत नाही डिसोसिएशन होऊ शकत नाही. द हिमोग्लोबिन इज ब्लॉक्ड बाय कार्बन मोनॉक्साईड. म्हणजे हिमोग्लोबिन पूर्णपणे कशाने ब्लॉक केलं जातं कार्बन मोनॉक्साईडने ब्लॉक केलं जातं अँड इट लोअर्स द ॲफिनिटी ऑफ ऑक्सिजन. आणि त्यामुळे सेलला काय मिळत नाही पुरेशा अमाऊंटमध्ये ऑक्सिजन मिळत नाही. दिस कार्बॉक्सी हिमोग्लोबिन इट लोअर्स द अवेलेबिलिटी ऑफ ऑक्सिजन फॉर ट्रान्सपोर्टेशन डिप्रिव्हिंग द सेल्स ऑफ ऑक्सिजन. त्यामुळे शरीरातली ऑक्सिजनची पातळी काय होते कमी होते अँड दिस इज कॉल्ड कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग असं त्याला म्हटलं जातं. मग साधारणपणे आपण ज्यावेळेस बघतो की ज्या ठिकाणी फ्युएलचं बर्निंग जास्त मोठ्या प्रमाणावरती म्हणजे इंधनांचं काय होतं ज्वलन ज्या भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणावरती होतं त्या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण जास्त असतं आणि कार्बन मोनॉक्साईड हा आपल्या म्हणजे श्वासावाटे आतमध्ये जातो आणि हिमोग्लोबिनशी तो काय होतो कंबाईन होतो आणि अशा ठिकाणी आपल्याला सफोकेट म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की दम लागणे त्याच्यानंतर चक्कर येणे मळमळणे ह्यासारखे काय होतात तर आपल्याला समस्या ह्या जाणवतात. किंवा भट्टीमध्ये काम करणारे जे कामगार असतात त्या लोकांना अशा प्रकारच्या कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंगच्या समस्या त्या ठिकाणी जाणवलेल्या आपल्याला आढळून येतात. किंवा ज्या हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आणि कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणी लोकांना अशा प्रकारच्या समस्या पॉयझनिंगच्या समस्या जास्त मोठ्या प्रमाणावरती असलेल्या आपल्याला आढळून येतात. आता त्याच्यानंतर आपण काही टर्म्स बघू इम्पॉर्टंट टर्म्स ज्या तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारल्या जातात किंवा MCQसाठी विचारल्या जातात. पेज नंबर 157 पानावरती तुम्हाला ह्या ठिकाणी टेबल फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेले पल्मोनरी व्हॉल्यूम्स अँड कपॅसिटीज. पल्मोनरी व्हॉल्यूम्स अँड कपॅसिटीज नॉर्मल व्हॅल्यूज आपल्याला ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता ह्या ठिकाणी पहिल्यांदा आपण बघणार आहे लंग्सचे नॉर्मल व्हॉल्यूम्स जे आहेत. आता त्याच्यामध्ये पहिली टर्म जी आहे ती आहे टायडल व्हॉल्यूम जी T⁻V या स्वरूपामध्ये ती काय केली जाते मेन्शन केली जाते. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो व्हॉट मेन्शन्स T⁻V. सो इट इज अ टायडल व्हॉल्यूम ऑफ लंग्स. आता हे किती असतं इट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड ऑर एक्सपायर्ड ड्युरिंग नॉर्मल ब्रिदिंग. म्हणजे ज्यावेळेस आपला नॉर्मल श्वासोच्छ्वास चालू असतो त्यावेळेस जे एअरचं व्हॉल्यूम आहे मग ते इन्स्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन घेताना असेल किंवा एक्सपिरेशन बाहेर CO2 सोडताना असेल ते जे नॉर्मल ब्रीदिंग जे आहे
त्या दरम्यान असणारं जे एअरचं व्हॉल्यूम आहे त्याला काय म्हटलं जातं, टायडल व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. आणि ते व्हॉल्यूम किती आहे, नॉर्मल व्हॉल्यूम 500 ml असलेलं आपल्याला आढळून येतं. आता त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, IRV या स्वरूपामध्ये ते विचारलं म्हणजे मेन्शन केलं जातं. मग आता हे काय आहे, इन्स्पायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, इन्स्पायरेटरी म्हटलेलं आहे म्हणजे ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इन्स्पिरेशन द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर or the extra volume of air that is inspired during forced breathing in addition to TB, its value is 2000 to 3000 ml. See, normal breathing होत असताना ॲडिशनल व्हॉल्यूम जो आपण एअरचा काय करतो, इन्स्पायर्ड करू शकतो, त्याला काय म्हटलं जातं तर IRV असं म्हटलं जातं. आणि त्याची नॉर्मल व्हॅल्यू किती आहे, 2000 ते 3000 ml असलेली आपल्याला आढळून येते. नेक्स्ट टर्म आहे एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम, ERV, म्हणजे या ठिकाणी नॉर्मल ब्रीदिंग करत असताना मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज एक्सपायर्ड ड्युरिंग फोर्स्ड ब्रीदिंग, ती जी व्हॅल्यू आहे इट इज कॉल्ड ॲज दी ERV असं त्याला म्हटलं जातं. आणि ती किती आहे, इट इज अबाउट 1000 to 1100 ml असलेली आपल्याला आढळून येते. म्हणजे नॉर्मल ब्रीदिंग करत असताना फोर्सफुली इन्स्पायर एअर केलेली जी आहे IRV आणि फोर्सफुली एक्सपायर म्हणजे बाहेर टाकलेली जी एअर आहे त्याला ERV असं म्हटलं जातं. आता डेड स्पेस, इट इज अ नेक्स्ट टर्म विच इज मेन्शन्ड इन द फॉर्म ऑफ DS या स्वरूपामध्ये जी मेन्शन केली जाते. आता हे म्हणजे काय आहे, हे व्हॉल्यूम, द व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी ट्रॅक फ्रॉम नोज टू द टर्मिनल ब्रांचेस बट नॉट इन्व्हॉल्व्ड इन गॅसेस एक्सचेंज, दॅट व्हॉल्यूम इट इज कॉल्ड ॲज दी डेड स्पेस असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे जी हवा काय केली जात नाही, गॅसेस एक्सचेंज म्हणजे जी काही कार्यात्मक नसते पण आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये ती प्रेझेंट असते, इट इज दॅट व्हॉल्यूम ऑफ एअर इट इज कॉल्ड ॲज दी डेड स्पेस असं त्याला म्हटलं जातं. आणि ती एअर किती असते, नॉर्मल व्हॅल्यू त्याची 150 ml एवढी असलेली ती आपल्याला आढळून येते. इट इज नॉट युजफुल फॉर द गॅसेस एक्सचेंज. नाउ द नेक्स्ट टर्म रेसिड्युअल व्हॉल्यूम, RV असं मेन्शन केलं जातं. द व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट रिमेन्स इन द लंग्स अँड द डेड स्पेस इवन आफ्टर मॅक्झिमम एक्सपिरेशन, म्हणजे आपण श्वासोच्छ्वास करत असताना श्वास म्हणजे एक्सपिरेशन म्हणजे उच्छ्वासावाटे जी आपण काय करतो, हवा बाहेर टाकतो, ती बाहेर टाकल्यानंतरही जी हवा आपल्या लंग्समध्ये काय होते, शिल्लक राहते, त्याला काय म्हटलं जातं की म्हणजे द व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट रिमेन्स इन द लंग्स अँड द डेड स्पेस, म्हणजे आपल्या डेड स्पेसमध्ये पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये एक्सपिरेशन केल्यानंतरही जी हवा शिल्लक राहते तिला रेसिड्युअल व्हॉल्यूम असं म्हटलं जातं. आणि ते व्हॉल्यूम किती असतं, इट इज नियर अबाउट 1100 to 1200 ml एवढं रेसिड्युअल व्हॉल्यूम नॉर्मल असलेलं आपल्याला आढळून येतं. आता त्यानंतर लंग्सच्या व्हॉल्यूम्स बघितले आपण. आता लंग्सची कपॅसिटी आपण या ठिकाणी बघूया. टोटल लंग कपॅसिटी किती आहे, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट द लंग्स कॅन होल्ड आफ्टर अ मॅक्झिमम फोर्सफुल इन्स्पिरेशन, म्हणजे नॉर्मल जे इन्स्पिरेशन करतो आपण ह्या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपल्याला पर्पजली सांगितलं जातं की फोर्सफुल इन्स्पिरेशन करा, त्या दरम्यान आपण किती एअर आतमध्ये घेऊ शकतो, लंग्सची कपॅसिटी किती एअर घेण्याची आहे तर नियर अबाउट 5200 to 5800 ml एवढी हवा आपण काय करू शकतो, फोर्सफुल इन्स्पिरेशनच्या साहाय्याने लंग्समध्येही किंवा लंग्सची ती कपॅसिटी तेवढी असलेली आपल्याला आढळून येते. आता व्हायटल कपॅसिटी किती आहे, VC विच इज मेन्शन्ड इन द फॉर्म ऑफ VC, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी ब्रीथड आउट आफ्टर अ maximum inspiration and it is the sum total of TB then IRV and ERV and it is 4100 to 4600 ml एवढी असलेली आपण. म्हणजे ह्या ठिकाणी काय आहे, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी ब्रीथड आउट आफ्टर अ मॅक्झिमम इन्स्पिरेशन, म्हणजे ब्रीथ आउट करणारी जी काय आहे अमाऊंट आहे ती अमाऊंट जी आहे ती किती आहे, आफ्टर मॅक्झिमम इन्स्पिरेशन इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज व्हायटल कपॅसिटी आणि नॉर्मल व्हॅल्यू त्याची आहे 4100 ते 4600 ml एवढी असलेली आपल्याला आढळून येते. आता ह्या टर्म्स आपल्याला का शिकायच्या तर दीज आर द मेडिकल टर्म्स, म्हणजे नॉर्मल व्हॉल्यूम्स जे आहेत लंग्सचे, त्याचबरोबर नॉर्मल लंग्सची जी कपॅसिटी आहे
ती आपल्याला मेडिकलच्या ज्या काही आपल्या टेस्ट असतात त्या दरम्यान जर काही प्रॉब्लेम्स आले तर अशा प्रकारच्या टेस्ट घेऊन नॉर्मल व्हॅल्यूज एका केल्या जातात, चेकआउट ह्या केल्या जातात. आणि जर नॉर्मल व्हॅल्यूज नसतील तर पर्सन मे बी सफरिंग, त्याला काहीतरी होत असेल अशा प्रकारचं डायग्नोसिस केलं जातं. त्याचबरोबर काही सर्व्हिसेस ज्या असतात, आता उदाहरणार्थ आपण ज्यावेळेस पोलीस भरतीमध्ये वगैरे जातो त्यावेळेस आपल्याला फोर्सफुल ब्रीदिंग करून म्हणजे की काय केलं जातं तर हवा घेण्याची कपॅसिटी कितपत आहे अशा प्रकारची मोजमाप त्या ठिकाणी केल्या जातं. वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये अशा प्रकाराने काय केलं जातात तर नॉर्मल व्हॅल्यूज ह्या कॅल्क्युलेट केल्या जातात. सो दिस इज ऑल अबाउट रिलेटेड विथ आपण रेस्पिरेशनची डेफिनेशन बघितली, त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम बघितली, त्यानंतर आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन ह्या ठिकाणी बघितलं, त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड पाईप पॉयझनिंग बघितलं, त्यानंतर पल्मोनरी व्हॉल्यूम्स अँड कपॅसिटीज आपण बघितल्या रिलेटेड विथ द लंग्स. Now if you are having any queries or question related with this topic, you can ask us. Thank you.